देशाला आता धर्मनिरपेक्ष समान नागरी कायद्याची गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून भाष्य. देशभरातील चर्चेवरही भर. बांगलादेशमधील हिंसाचाराचा तिथल्या हिंदूंना फटका बसतोय. नागपुरातील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांच्याकडून चिंता व्यक्त. पस्तीस लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीणचे पैसे जमा झाल्याची अजित पवारांची माहिती. तर आज आणि उद्या मिळून 50 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यासाठी आता 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं मोठं आव्हान. प्रशासनाकडे 2 दिवस शिल्लक. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी जयंत पाटलांना अडवलं. मराठा समाजाबद्दलची भूमिका स्पष्ट करण्याची केली आहे मागणी. मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात 3.5 तासापेक्षा जास्त वेळ चर्चा. जरांगेंना निवडणुकीसाठी मदत करण्याचं आश्वासन. कर्नाटक सरकारनं एसबीआय आणि पीएनबी बँकेसोबतचे सर्व व्यवहार तातडीने थांबवले. दोन्ही बँकांनी फंडाचा दुरुपयोग केल्याचा आरोप. कोलकात्यातल्या रेप आणि मर्डर प्रकरणात संबंधित हॉस्पिटलमध्ये जमाव घुसला. रेपच्या घटनास्थळावर नासधूस आणि जमावाकडून तोडफोड. कोलकात्याच्या रेप आणि मर्डर प्रकरणात न्याय मागण्यासाठी हजारो महिला तरुण रस्त्यावर. पश्चिम बंगालच्या इतर शहरातही रात्रीपासून निदर्शनं.